पाहतोय रेग्युलर क्रिकेटमधील जयभजन गोडसे विरुद्ध गावदेव वेले या दोन संघामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहत आता DY फाउंडेशन आणि बालाजी स्पोर्ट्स सर्वेलपाडा आयोजित क्रिकेटचा महासंग्राम बालाजी चषक 2020 सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा जर हायलाइटचा विचार करायचा झाला तर या स्पर्धेमध्ये ग्रामीण पूलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो जयभजन गोडसे संघाचे नावे आहे. 77 धावा या संघाने कुठून काढल्या आहेत. त्यानंतर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो जय हनुमान भावले संघाचा फलंदाज सूरज केने याच्या नावे आहे, ज्याने नाबाद 49 धावांची एक अतिशय आकर्षक पारी खेळली होती. त्यानंतर श्री गणेश भरोडी संघाचा विजय भोईर नाबाद 47 ज्याने गावदेव बी वालचिन संघाविरुद्ध ही खेळी केली होती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये सुजात पिंपळा संघाचा अनंत, नक्षत्र इंडोबाजी संघाचा चौदरपाडा संघाचा भूषण, चेरोबा कोण संघाचा निलेश, टेंभोली संघाचा मोनिश आणि गावदेव वेले संघाचा प्रवीण. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे जयभजन गोडसे या संघाने आणि नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहणार होता गावदेव वेले या संघाला. दोन्ही संघाने यंदाच्या जगामध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आणि दोन्ही चांगल्या संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आज पहिल्या सामन्यामध्ये मिताली एंटरप्राइजेसचा वडघर संघाने पराभूत केलेला आहे नील एंटरप्राइजेस टेंभोली संघाला. आणि आजच्या दिवसामध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय गावदेव वेले विपक्ष जयभजन गोडसे. अंतिम दिवस मित्रांनो आपण पाहतोय 17 मार्च अंतिम दिवस. 6 दिवसीय स्पर्धा 12 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षण वीररचना आपण पाहू शकता. पंच बर्डी सरांचा अतिरिक्त इशारा येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये बर्डी सर आणि स्क्वेलिकचे पंच मोमीन सरांना आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय मयूर. युवा गोलंदाज जयभजन गोडसे संघाचा. यावेळी पहिला चेंडू काव कॉर्नर रिझन मधून टोललेला आहे. सीमा पार गॅप मधून पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार. यावेळी इनसाइड आउट कव्हरेजमध्ये कपिल चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करून फलंदाज सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1 ने ओढून दिलेली 5 धाव. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय. आज क्वार्टर फायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये मिताली एंटरप्राइजेस वडघरे संघाने पराभूत केलेले आहे ते नील एंटरप्राइजेस टेंभोली संघाला. आणि दुसरा सामना आपण सध्या पाहतोय जयभजन गोडसे विरुद्ध गावदेव वेले या दोन संघामध्ये. यावेळी फुलटा चेंडू कव्हरच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. दरम्यान प्रकाश भोईर गोडसे यांच्याकडून बालाजी चषकासाठी आणि जयभजन गोडसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच रिव्ह्यू सिस्टीम आपण घेऊ शकता कारण आमची टेक्निकल टीम पूर्णपणे रेडी आहे. तिसऱ्या पंचांची ते मागणी केलेली आहे भीमर चेंडूसाठी फलंदाजाने.
तिसरे पंच आपण कृपया यायचं आहे. थर्ड एम्पायर. तोपर्यंत क्षेत्रक्षण सजवायचे जयभजन गोडसे या संघाने. यानंतर सामना आपण पाहणार होतो एकविरा मानकुले विपक्ष चेरोबा एक कोण या दोन संघामध्ये तिसरा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. यानंतरचा ग्रामीण पूलमधील आपण सामना पाहणार होता एकविरा मानकुले विपक्ष चेरोबा एक कोण आणि त्यानंतर सिटी पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतरचा सामना शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदी अंजोर विपक्ष बॉयप्रेम किरणे दिवे. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळी चेंडूला टोलवलेलं आहे ते मिड ऑफ रिजन मध्ये होर थ्रूच्या रूपाने आणखीन एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने सॉरी 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून जुळली ते 11. ओव्हर थ्रूच्या रूपाने एक धाव 1+1 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. गावदेव वेली विपक्ष जयभजन गोडसे या दोन संघांमधील सामना हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय बालाजी चषक 2020 मधील. मेंढरे पावलाचं पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील गोलंदाज मयूर केने. यावेळी चेंडू पडल्यानंतर अनफिक्सचा बाउन्स होतोय. चांगले चेंडूच्या हाताने गुड लेन्स स्पॉटवर चेंडू पडला होता आणि चेंडू पडल्यानंतर अनफिक्सरित्या उचलला होता. इंधन जगामध्ये 147 आतापर्यंत विकेट हॅट्रिक झालेले आहेत. 25चा युवन आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिली विकेट घेण्याचा विक्रम जो आहे तो याच गोलंदाजाच्या नावे यंदाच्या अंगामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेण्याचा विक्रम याच गोलंदाजाने केलेला आहे. तोच गोलंदाज मयूर केने सध्या आपण गोलंदाजी करताना पाहतोय. यावेळी अंजाब चांदाजाने फटका केलेला आहे. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक कपिल चेंडू खाली मात्र अशक्य गेला होता आणि चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. प्रयत्न तर चांगला केला होता मात्र प्रयत्न अपेक्षित ठरतोय आणि 4 धावा मिळतात गावदेव वेल या संघाला. धावसंख्या 4 ने ओढून झालेली ती 15 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल पॉवर प्लेच्या षटकामध्ये गावदेव वेल या संघाच्या दोन्ही सलवारांकडून. निलेश शॉ जो बेस्ट बॅट्समन ठरला होता सर्वचषक खाडीमध्ये टॉप 3 जे संघ होते त्या टॉप 3 संघामध्ये गावदेव वेल संघाचा समावेश होता. रनर्स राहिला होता जयभजन गोडसे संघ. सर्वचषक खाडी क्रिकेट फेस्टिवल आपण जो पाहिला होता खाडे मैदानावर. तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा एक चांगली सुरुवात म्हणता येईल. जमेची बाजू आहे प्लस पॉईंट आहे गावदेव वेले संघाच्या बाजूने. कोणते फलंदाज त्यांचा पहिल्या षटकामध्ये बाद झालेला नाही. दुसऱ्या षटकासाठी यंदा संघामध्ये सिटी आणि ग्रामीण दोन्ही फॉर्मॅटमध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला गोलंदाज सूरज केने येतोय. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये 5 क्षेत्ररक्षक सीमाशल्यकात तैनात केलेले आहेत. सूरज केने हा वेंडकडून गोलंदाजी मार्कवर. यंदाच्या अंगामध्ये 147 विकेट हॅट्रिक झालेले आहे. मात्र एकमेव असा गोलंदाज आहे जे गोलंदाजाने सर्वाधिक 3 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम यंदाच्या अंगामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये केलेला आहे. यावेळी मत दिशा चेंडू दिशा भरकटले जाते. पंचांचं वाईटचा शर्त आहे. 59 धावांमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल निवडून झाली ती 16 धावा. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय गावदेव वेल विपक्ष ज्यापासून गोडसे या दोन संघामध्ये. सूरज हवेकडून वळताना यावेळी आखूट टप्पा
आणि चेंडूला भिरकवून दिलेला आहे सीमा पार 6 धावांसाठी षटकार. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. हा पिच चेंडू होता, चेंडूला फुल केलं होतं, फुल अँड पॉवरफुल. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, धावसंख्या 6 ने ओढून दिलेली ती 22 धावा. 22. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकर 22 धावा. दुसरे षटक मार्ग असताना आखो टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता फलंदाजाने. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय उत्कृष्ट कमबॅक वापसी करतो या चेंडूवर आणि मोठे गोलंदाजीची निशाणी असते. लगेच वापसी केलेली आहे या चेंडूवर. एक धाव पूर्ण करतो फलंदाजाने. एका धावीने संघाची धावसंख्या करून दिलेली ते 23 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. शॉर्ट थॅनमॅन शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. 30 षटकामध्ये 20 सेम मध्ये स्ट्रेक्सच्या मागे. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला स्कोर विकेट. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. पायाने चांगला प्रयत्न केला जातो. फुटवर्कचा चांगला वापर डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून. हरेश केने नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवतोय. 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि 2 धावीने वेले संघाची धावसंख्या करून दिलेली आहे ती 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय गावदेवी वेले विपक्ष जेव्हा गोडसई या 2 संघामध्ये. यंदा संघामध्ये सुपर उत्तम संघ आणि यंदा संघामध्ये नंबर 1 संघ या 2 संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला पॉइंट रिझन मध्ये खेळलेलं आहे. एका धावीसाठी एका धावीने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि एका धावीने संघाची धावसंख्या करून दिलेली ती 26 धावा. बिनबाद 26. दुसरं षटक मार्गस्थ असताना नाणेफेक हाटल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय गावदेवी वेले या संघ. सूरज केने हायवे इन करून वळताना सामना करेला फलंदाज निलेश. यावेळी पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. कपिल चेंडू झेपावतोय. फक्त एका धावी समाधान मानावं लागेल फलंदाजाला. सिंगलने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 निवडून झालेली आहे ती. धावफलक 27. 27 ना विदाउट लॉसचा सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकसाठी यायचं आहे. एकविराम मानकुली संघाचा संघनायक आणि चेरोबा ए कोण संघाचा संघनायक. यावेळी शपल खसून खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिला हात बसतोय गावदेवी वेले या संघाला. पहिली सफलता ब्रेक थ्रू मिळवतोय सूरज केने गोडसे संघाला. शपल खसून खेळण्याचा प्रयत्न हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. बॅटचे चुंबन घेऊन चेंडू यष्टीच्या हातामध्ये स्थिरावला होता आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे सूरज याने विकेट टेकर गोलंदाज गुरसे या संघाचा. तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/27. यानंतर जे दोन्ही संघाने आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एकविराम मानकुली संघाचा संघनायक आणि चेरोबा ए कोण संघाचा संघनायक. तिसरा क्वार्टर फायनल सामना आपण पाहणार आहोत आणि तिसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एकविराम मानकुली संघाचा संघनायक दीपेश माली आणि चेरोबा ए कोण संघाचा संघनायक राज बावळ्या. तर यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतायत DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय दयानंद चोरगे साहेब आणि ऑल बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून अतिशय सुपरहिट आयोजन आणि त्यासोबतच जेवढे पण DY फाउंडेशनचे पदाधिकारी असतील त्यामध्ये खास अध्यक्ष साहेब योगेश पाटील साहेब, जितू मानेरकर दादा, बुमबुम सुभाष ठाकरे, प्रभाकर पाटील या संपूर्ण बालाजी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून एक अतिशय अप्रतिम हा टेनिस क्रिकेटचा आपण आयोजन पाहतोय. सिटी
ग्रामीण क्रिकेट आणि 40+ क्रिकेट धमाका आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 27 पाहतोय आपण. 13.50 ची सरासरी कायम आहे. एक चांगली सरासरी इथे मात्र गावदी स्पोर्ट वेलेस संघासाठी. गोलंदाज सज्ज होते कपिल. साईड आर्म गोलंदाजी करणारा एक गोलंदाज. पहिला चेंडू इथं मात्र हवेत आहे, पण एक्झॅक्टली इथं मात्र पाहायचं की या चेंडूवर मात्र एक धाव पूर्ण. ज्या प्रकारे धुमाल वाटलं होतं की बॉडी लँग्वेज पण पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. निश्चित शोल्डरवर चेंडू लागला होता आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण. अनुभवी पंच फारुख बर्डी सर, नो डाऊट. नक्कीच अतिशय अनुभवी पंच आहेत फारुख बर्डी सर. आणि फारुख बर्डी सरांबद्दल मी सांगू इच्छितोय, तालुका क्रिकेटमधील पहिला असा फलंदाज आहे ज्याने 2 शतके झळकवण्याचा विक्रम केला. हा विक्रम नक्कीच बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नसेल कदाचित, मात्र एकमेव असा फलंदाज ज्याने क्रिकेट खेळताना 2 शतके झळकवण्याचा विक्रम केला टेनिस क्रिकेटमध्ये. यस, फक्त बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण कपिल यांचं आपल्या द फॉलो थ्रोमध्ये. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 28. 30 षटक मार्गस्थ आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. शेवण स्टार ग्रुप यांच्याकडून मयूरसाठी खास शुभेच्छा. नक्कीच सेवन स्टार ग्रुप सावंत यांच्याकडून मयूर केण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंचांच्या दरम्यान वाढचा इशारा येतोय आव्हान त्या वाढच्या रूपाने. सुबह धुमाल पाहिला पण पहिल्या षटकामध्ये एक अतिशय दमदार सुरुवात, त्यानंतर मात्र वापसी केली सूरज केने यांनी. विकेटची आवश्यकता होती, तो विकेट मिळून दिला. त्यानंतर कपिल यांचं चांगलं षटक पाहतो आतापर्यंत. यावेळेस पाहतोय आपण सफल झाला होता. एक मोठा फटका घ्यायचा होतं फलंदाजाला, मात्र तसं काही घडलं नाहीये. अजून एका चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. अतिशय चांगला हा चेंडू होता. परत पाहिला आपण कपिलचा. साईड आर्म गोलंदाजी करणार हा गोलंदाज याच पात्र मजबूर केलं उंच फटका खेळण्यासाठी. स्वतः विकेट किपर चेंडू खाली आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. विजेंद्र यानंतर जो सामना होणार आहे तर आपण एकविरा मानकोली विपक्ष चेरोबा स्पोर्ट कोणगाव ये या दोन्ही संघादरम्यान दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल की आपण हा पहिला डाव संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये होऊन तयारीत राहायचं आहे. एकविरा स्पोर्ट मानकोली दीपू यांचं आगमन झालेलं आहे आणि चेरोबा स्पोर्ट कोणगाव ये या संघात सुद्धा आगमन झालेलं आहे. बालाजी ट्रॉफी 2020चा हा शेवटचा आपण दिवस पाहतोय. दरम्यान दोन्ही संघांसाठी डीएस ग्रुप संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील सारंगाव यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सज्ज होते गोलंदाज कपिल. प्रभावशाली कामगिरी. याच पता पुलचा फटका आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. हा चौकार. चांगला शॉट पाहिला आपण. इथं मात्र या चौकाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आता 33. सन ऑफ भिवंडी सूरज जोशी करेश मात्रे यांचा काल आपण वाढदिवस साजरा केला. एक चांगला स्टायलिश फलंदाज म्हणजे ओळख आहे. आणि ऑल बालाजी स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू सुभा धुमाल ज्याच्या माध्यमातून अतिशय अफाट परिश्रम पाहायला मिळालं 6व्या दिवसापर्यंत. सज्ज होताना याच पाता फ्लिकचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र एक सोपा झेल. दरम्यान खास या ट्रॉफीसाठी पाहतोय आपण बालाजी ट्रॉफी 2020 साठी
DY फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय दयानंद चोरगे साहेब आणि ऑल बालाजी स्पोर्ट संघासाठी. तर धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर आहे ती 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3-3-3-3 नेल्सन धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. आणि गेलची आठवण झाली, ख्रिस गेल. नक्कीच टेस्ट क्रिकेटमध्ये 333 धावा जो सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे तो क्रिस गेलच्या नावे 333 आणि 3-3-3-3 अशी धावसंख्या नेल्सन धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी खास अंजूर फाटा भिवंडी येथून लालचंद राठोड सामन्याचा आनंद घेताना बालाजी स्पोर्ट आणि या स्पर्धेचे सर्व आदरणीय दयानंद चोरगे साहेब यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद लालचंद राठोड. तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण सज्ज होताना. हायवे अँड या टोकाकडनं पंकज एका फोकस खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये ज्याच्याकडे पाहिला जातो, ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स पाहिला आपण अतिशय प्रतिम कामगिरी, मग बॅट असो की मात्र गोलंदाजी नो डाऊट. आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला आपण तर सर्वात चांगला खेळ आतापर्यंत सादर केलेला आहे तो म्हणजे पंकज. राईट आर्म ऑफ द विकेट सफल झाला. हुकचा फटका आहे. हवा तसा चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. हरीश जोपर्यंत चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने पाहतोय आपण संघ धावसंख्या 34. सुभाष धुमाल पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की या संघ किमान 50 आकडा पार करेल काय, पण त्यांना मात्र छान वापशी केली. कपिल यांनी आपल्या संघाला वापशी करून दिली. एका चांगलं षटक हाताळलं, 1 गडी 2 विकेट प्राप्त केली आणि फक्त धावा खर्च केला 6. नक्कीच कपिल याने यंदाच्या अंगामध्ये चांगलं सातत्य दाखवलेलं आहे. केवळ भिवंडीमध्ये नाही तर आउट ऑफ भिवंडी या गोलंदाजाने खूप प्रभावित कामगिरी केलेली आहे. आणि गावदेवी स्पोर्ट वेले संघाचा एक षटकार किंग म्हणजे ओळख आहे, आज पण संघात नाही आहे या एक मोठ्या सामन्यामध्ये. यावेळेस पाहता फुल टॉसर घेऊन फटका होता. ऑन ड्राईव्ह पाहता आपण लॉंग ऑन रिजनकडे 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण चुकीच्या अँगलकडे थ्रो येतोय. फक्त 1 धाव. या एका धावेनी संघात धावसंख्या पाहता आपण 35. अंतिम षटक मार्गस्थ आहे. पंकज मारा करतोय. व्यासपीठावर पाहू शकता आपण सामन्याचा आनंद घेताना सर्व आमचे प्रमुख मान्यवर आणि खास A1 जोडी स्वतः संचालक नेहमीच्या दादाचं मन अतिशय चांगलं आहे. याच पात्र टॉप एज हवेत आहे. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये अजून एक फलंदाज बाद. पंकज भोरीसाठी ऑल द बेस्ट प्रकाश भोरे यांच्याकडून आलेला आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. तर धावसंख्या स्थिर आहे. पण पाहतोय धावपलकावर 35 धावांनी 4 फलंदाज बाद होऊन पेलूमध्ये परतलेले आहेत. यानंतरचा तिसरा क्वार्टर फायनल सामना आपण पाहणार आहोत. एकविराम मानकुले दीपेश माले विपक्षी चेरोबा एक कोण राज बावल्या आलोक मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दक्ष ठाकरे आणि आदित्य केने यांच्याकडून ज्यापासून गोडसे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी चेंडूला टोललेलं आहे ते मिड विकेट मध्ये 1 धाव पूर्ण. थोडंसं पंबलिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण. योगेश आपण पाहतो ड्युमेटिक रिजनला नितेश भोईर यांच्याकडून बालाजी चषकासाठी आणि ज्यापासून गोडसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. तसेच अरुण भोईर आणि गणेश म्हात्रे यांच्याकडून बालाजी चषकासाठी आणि ज्यापासून गोडसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी चेंडूला फिरकवून दिलेला आहे सीमा पार. केतन मुकदम याच्या बॅटमधून निघालेला हा दमदार षटकार.
मच्छिंद्र पाटील वेले यांच्याकडून वेले संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. कालिदास ठाकरे गोडसे यांच्याकडून गोडसे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जात आहे सीमा पार. हा षटकार, खराब चेंडू आणि खरपूस समाचार. तर धन्यवाद डीजे आणि सुभाष धुमाल सर. तर आपण टॉस करून घेणार आहोत. माझ्यासोबत निश्चित मनोहर तरे सर आणि दोन्ही संघाचे संगणक. सर्वप्रथम एकविरा स्पोर्ट मानकुली संघाचा संगणक तकदीर माळी, तुझं मनापासून स्वागत आहे. आणि त्याचसोबत पाहतोय आपण चिरवा स्पोर्ट कोणगाव ये संघाचा संगणक राज म्हणजे जे लोकप्रिय बावल्या. प्रमुख मान्यवरांची ओळख करून देताना आमचे मनोहर तरे सर. सूर्यकांत पाटील आणि हरेश भोईर साहेब यांच्या दोघांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आहेत दयानंद चोरगे साहेब, दुसऱ्या बाजूला विराज चोरगे. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे दुसरा. दोन दिग्गज ग्रामीणची संघ पाहतोय आपण. कोण? विपाक्षा मानकोली. दयानंद अशी मागणी होती पण येतोय विराज. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. त्यापूर्वी सूर्यकांत भाऊसाहेब यांचे शुभ असते. टॉस विनिंग संगणकाला ही बॅग. नक्कीच कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदेश गायकवाड प्रेझेंट. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे आभार. आपण स्थानापन्न व्हायचंय. तर निश्चित पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. एक अतिशय चांगली रंगत पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम नाणेफेकीचा कॉल पाहतोय एकविरा स्पोर्ट मानकुली. सर्वप्रथम तकदीर, काय निर्णय असेल नाणेफेक जिंकून? क्षेत्ररक्षण. जर पाहिलं यावर्षी आपण हंगाम संपत आलेला आहे आणि तुमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे. अजून एक मानाचा तूर आपल्या संघाच्या माध्यमातून इथं मात्र होल्या जाईल काय हा बालाजी ट्रॉफी जिंकून? हां नक्कीच. समोरचा जो संघ आहे क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 4 षटकाचा सामना आहे. काय डोक्यात असं विचार प्लॅनिंग असेल की किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तकदीर दादा, शेवटचा प्रश्न असा आहे की जो पहिला संघ फ्री क्वार्टरमध्ये खेळला होता तोच संघ कायम राहील की या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये कोणत्या अगेन्स्ट काही खेळाडूमध्ये एखादा परिवर्तन संघामध्ये पाहायला मिळणार? हां एक परिवर्तन होईल म्हणजे असं समजणार की हा एकच सामना अतिशय रंगतदार होईल? हां नक्कीच. ऑल दी बेस्ट तकदीर माळी. तर जाऊया आपण इथे मात्र मनोहर तरे सराकडे. नक्कीच राज पाटील नाणेफेकी हरलेला आहात. एक अप्रतिम सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे. नाणेफेकी महत्त्वपूर्ण होती. हो नक्की होईल. मग आता नाणेफेकी हरलेला आहे. बॅटिंग करायची आपल्याला, प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांचा डोंगर सुरक्षित वाटतो आणि अपेक्षित आहे आणि आज मॅचमध्ये काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग केली आहे आम्ही. समोरचा संघ चांगला आहे तर आम्ही 60+ टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. आज जसा जसा चषक जवळ येतोय तशा आशा उंचावत आहेत. काय बघतो शेवटच्या ट्रॉफीपर्यंत जाताना? काय अपेक्षा आहेत तुझ्याकडून संघाकडून? संघाकडनं 100% अपेक्षा असणार आहे तर 100% परफॉर्मन्स चांगला करा. इतके दिवस आपण मेहनत केली त्याचा फळ आपल्याला भेटला पाहिजे. त्यांनी तेवढी मेहनत करून ही मॅच जिंकायला पाहिजे. नक्कीच प्रत्येकाने 100% देणे गरजेचं आहे, ही अपेक्षा आहे. तर या ठिकाणी नाणेफेकी झालेली आहे. मानकोली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्रकोन स्वीकारलेला आहे आणि चेरोबा कोण या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. बॅक टू कमेंट्री बॉक्स. म्हणजे जाऊया आपण सुभाष धुमाल सराकडे. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर, धन्यवाद मनोहर तरे सर. तर लक्ष्य आहे ते आपण पाहतोय 50 धावांचा अर्धशतकी लक्ष्य आहे. ज्या वजन गोडसे संघाला अंतिम फेरीत सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. दरम्यान विकी केने आमने यांच्याकडून सूरज केने आणि संकेत म्हात्रे आणि ज्या वजन गोडसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय हरेश भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. दीपक केने फाउंडेशनचे सन्माननीय दीपकजी केने साहेब, आपल्या विनंती असेल आपल्या शुभहस्ते आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच सचिन सोंगाल वडपे यांच्याकडून सूरज केने आणि ज्या वजन गोडसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान निश्चित माझे जवळचे खास मित्र वेलेगावाचे सागर पाटील तसेच वेलेगावचे उद्योगपती सूर्यकांत पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. तसेच दादांचे एक कार्यकर्ते सागर भिसे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. ओके धन्यवाद. बॅक टू कमेंट्री बॉक्स. तर निश्चित वेलेगावचे सागरजी पाटील यांच्या माध्यमातून गावदी स्पोर्ट वेले संघाला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद सागर पाटील. गावदेव वेले संघासाठी उज्ज्वल मुकादम, विनीत मुकादम, राहुल पाटील, डबल एच बेकर केक शॉप अंजूर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत.
तसेच गोडसे संघाला जिग्नेश भोईर गोडसे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पन्नासचं लक्ष आहे आणि 50 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज केने विथ संकेत मात्रे आणि गोलंदाज मार्गावर पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज कुलदीप येतोय. भारताचा कुलदीप यादव ज्याच्या नावे वन डे क्रिकेटमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे. एकमेव असा गोलंदाज आपण भारतीय संघाचा पाहतोय. वेलकम वीरेन दयानंद चोरगे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. खूप मेहनत या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसापासून पडतोय. आपला स्वतःचा बालाजी ट्रॉफीमध्ये वीरेन चोरगे साहेबांचं खूप योगदान. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान निश पाटील सावंत यांच्याकडून बालाजी चषकासाठी आणि गोडसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू कुलदीप गोलंदाज मार्गावर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज सूरज. पहिला चेंडू दिशा फरकटलेला चेंडू आपण पाहतोय. आव्हान त्या धावणे अकाउंट ओपन होतोय गोडसे संघाचं. गावठी वेले विपक्षाच्या बाजून गोडसे बालाजी चषकामधील ग्रामीण अफोलमधील हा सामना आपण पाहतोय. दुसरा क्वार्टरमधील सामना आज पहिल्या क्वार्टरमधील सामन्यामध्ये मिताली एंटरप्राइजेसचा वडगर संघाने पराभूत केला होता नील एंटरप्राइजेस टेंबोल या संघाला. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिझनकडे. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण करतोय सूरज. एका धावने अकाउंट ओपन होते जयबजंग गोडसे संघाचा सूरज केने ऑफ द मार्क. हनुमान भोईर यांच्याकडून गोडसे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर निश्चित समालोचक परिवाराचे अतिशय महान एक युवा टॅलेंटर समालोचक संदेश दादा पाटील भादोड येथून बालाजी ट्रॉफीला आणि दोन्ही संघाला शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद संदेश दादा. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडूला जवळजवळ खोदून काढलेला आहे. स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये एका धावेसाठी. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजाने आपलं वैयक्तिक एकेरी धावेने खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 2 धावा. 50 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जयबजंग गोडसे संघ. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 12.50 सरासरी आहे. यावेळी डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळलेला आहे. मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सीमारच्या लगत केतन मुकादम कडून आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. यावेळी चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्ट एक फटका कडक संकेत मात्रेच्या बॅटमधून निघालेला. अतिशय उत्कृष्ट फटका. बॉटम यांचा चांगला वापर आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली ती षटकाराची. धावसंख्या 6 मुसंडे मारते. धावसंख्या 6 ओढून दिलेली ती दुर्या अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. कुलदीप पुन्हा एकदा व्हीआयपी डॅचच्या टोकाकडून गोलंदाजा मार्गावर सामना केला फलंदाज संकेत मात्रे. यावेळी अधुरे मनाने फटका खेळलेला आहे आणि अधुरा प्रयत्नही तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने केला होता. अगदी पुढ्यात झेल पडला होता आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज संकेत याला. एका धावीने गोडसे संघाची धावसंख्या घडून दिलेली ते 11. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे प्रयत्न केला होता. खरं तर अधुरे मनाने फटका खेळला होता संकेत याने. हे आपण पाहू शकता फुटवर्कचा वापर करताना दिसला होता फलंदाज.
आणि फिल्डिंगमध्ये फुटवेअरचा वापर करताना दिसला नव्हता क्षेत्ररक्षक. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला मित्रांनो खूप महत्त्व आहे. यायला हो अतिशय उत्कृष्ट फटका, चाबूक शॉट, स्केअर ऑफ विकेट, सन ऑफ गोडसे सूरज केण्याच्या बॅटमधून. या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह बिग बास्केटचे सन्माननीय सागर भिसे सर यांचं स्वागत करायचंय. मी पहिल्या षटकात समाप्ती टिट फॉर टॅट जशा तसे उत्तर देताना आपण पाहतो, कारण गावदेवी वेले संघाकडून पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठून काढल्या होत्या बिनबाद, आणि यावेळी जेव्हा गुडसे संघाकडून बिनबाद 15 धावा कुठून काढलेल्या आहेत. हेड टू हेड मुकाबला, नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद जेव्हा गुडसे संघाची धावसंख्या झालेली होती 15 धावा. 18 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. बॉबी येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. ज्यापासून गुडसे विपक्षी गावदेवी वेले या दोन संघामधील बालाजी चषकामधील हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. यावेळी विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 क्षेत्ररक्षक 30 षटकामध्ये आणि 5 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉबी गोलंदाजी मार्गावर हवे इन करून सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज संकेत मात्रे. यावेळी समोर खेळलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जोपर्यंत बॅकअप केला जातोय तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण करतात फलंदाज, आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे. ती धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा. सूरज भोईर केवणीदेवी यांच्याकडून गावदेवी वेले संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज बाळप्रेम केवणीदेवी संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार होता शेवटच्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये गावदेवी अंजूर या संघाविरुद्ध. बॉबी हवे इन करून यावेळी मोठा फटका, कडक संकेत मात्र्याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी माते, धावसंख्या 6 ने ओढून धरलेली ती धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा, 23 विदाउट लॉस. हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अखूट टप्प्यात चेंडूला फुल गेलो होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल. पाच चेंडूंचा सामना करताना संकेत खेळतोय वैयक्तिक 16 धावसंख्येवर. सूरज याने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक आपण पाहतोय की 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाने पराभूत केलं होतं नील एंटरप्राइजेस टेंबोली या संघाला. तर हा दुसरा सामना आपण पाहतोय गावदेवी वेले विपक्ष इंदाज अंगामधील नंबर 1 संघ जयबजन गोडसे. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक केलेल्या चेंडूला फायनल एक रिझनमध्ये शॉर्ट फायनलला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि एका धावेने गोडसे संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 24 धावा. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडू शेष आहेत. 50चं लक्ष आहे. गावदेवी वेले विपक्ष जयबजन गोडसे या दोन संघामधील सामना आपण पाहत आहोत. हा 2500 मेगावॅट मित्रांनो BCA मान्यता प्राप्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्वाधिक चषकांसह यंदा संघामध्ये जयबजन गोडसे जो सध्या फलंदाजी करतोय तो संघ रँक करत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉबी हा वेन करून गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फायनल एक आपण एक्स्ट्रा मागे पाहतोय 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. यावेळी समोर खेळलेलं आहे लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये एका धावेसाठी.
एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून झालेली आहे ती 25 धावा. यानंतर सामना आपण पाहणार आहोत एकविराम मानकुली विपक्ष चेरोबा एक कोण. त्यानंतर सिटी पूलकडे आपण वळणार आहोत. सिटी पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद सूरज केन्याची गेली संपुष्टात. अगदी अचूक निर्णय आपण पाहतोय. पॉपिंग मध्ये पोचू शकलो नव्हता फलंदाजाने परिणामस्वरूप एक चांगला निर्णय पंचांकडून पाहायला मिळतो. धावबाच्या रूपाने पहिला हादरा बसतो ज्यापासून गुडसे संघाला. धावसंघ पण पाहतोय धावपलकावर 25 धावा 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये बरोबर निम्म्या धावा झाल्या आहेत आणि निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 25 धावा झाल्या आहेत बरोबर 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी फुलटा जाऊन चेंडूला टोललेला आहे. हरेश केनेच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड फटका. उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. हा टॉप गोडसे हरेश केने याच्या बॅटमधून षटकाराने डॅशिंग अंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि 6 धावेने ज्यापासून गोडसे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31 ना. लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. या ठिकाणी वेले संघ सामना जिंकला तर हरेश भोईर आणि सूर्यकांत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा 12 चेंडूमध्ये 31 धावा. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका. आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकविराम मानकुले विपक्ष चेरोबा ए कोणगाव. अक्षय एकनाथ केने गोडसे यांच्याकडून बालाजी चषकासाठी ज्यापासून गोडसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. एक फलंदाज बाद होऊन फॅलूमध्ये परतलेला आहे. संकेत मात्र्याने हरीश केन ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण येतोय. प्रवीण ज्याने या स्पर्धेमध्ये मिडन षटक हाताळताना विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. आतापर्यंत 5 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतलेले आहे. त्यामध्ये सुजाता पिंपळा संघाचा अनंत, नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचा भूषण, चेरोबा बी कोण संघाचा निलेश, नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा मोनिश आणि गावदी विले संघाचा प्रवीण. यंदा जंगाचा विचार केला तर यंदा जंगामध्ये हा 25वा मेगावन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 147 विकेट हॅट्रिक आतापर्यंत झालेले आहेत. पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज होता मयूर केने ज्यापासून गोडसे संघाचा जो सध्या संघ खेळतोय. आतापर्यंत 114 चौकार हॅट्रिक 294 षटकार हॅट्रिक पाहायला मिळालेले आहेत आणि 147 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. प्रवीण गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. व्यापीठाच्या टोकाकडून गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज संकेत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवसामधील रेग्युलर पूलमधील हा क्वार्टर फायनलचा सामना दुसरा. हेली चेंडूला टोललेला आहे मिडियम रिजन मध्ये. शतरक्षक चेंडू खाली आणि संकेत मात्र याला जावे लागेल डागॉटच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद होतोय ज्यापासून गोडसे या संघाचा.
धावसंख्या स्थिर आहे 31 धावा. 11 चेंडूने अजूनही 11 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतल्या. दोन्ही सलामीचे फलंदाज डगॉटच्या आसऱ्याला. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. प्रवीण व्यापीठाच्या टोकाकडून वळताना सामनावीर फलंदाज हरेश. यावेळी चेंडूला टोलले ते कॉकर्नर रिझल्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून उरली ती 32 धावा. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर नीड 18 रन्स इन 10 बॉल्स. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला केतन मुकादम चेंडू खाली आणि पंकज भोईर याची गेली संपुष्टात. भूषण थले यांच्याकडून एक सोनं संधी आहे. विकेटची हॅट्रिक जर प्रवीण यांनी घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र एक विकेट त्यानंतर एक धाव आणि त्यानंतर विकेट आपण पाहते. लागोपाठ 2 चेंडूंना अजूनही 2 विकेट घ्याव्या लागतील जर हॅट्रिक पूर्ण करायची असेल तर. आणि 2000 रुपयाचं पारितोषिक प्रवीणसाठी जाहीर झालं. या अगोदर प्रवीण यांनी या बालाजीच्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे आणि आतापर्यंत आपल्या षटकामध्ये 2 विकेटी प्राप्त केल्या आहेत. नवीन फलंदाज अक्षय भोईर येतोय. नऊ चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडूवरील क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक फलंदाज बाद होते. अक्षय भोईर याची गेली संपुष्टात. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के दिलेले आहेत गावदेव वेले या संघाने. ज्यापासून गुरसे संघाला 2 फलंदाज पंकज आणि अक्षय हे बॅक टू बॅक 2 चेंडूवर बाद होऊन फॅलमध्ये फरल. 4 फलंदाज बाद होऊन डगॉटच्या आसऱ्याला गेलेले आहेत. सूरज, संकेत, पंकज आणि गोलंदाज आपण पाहतोय. फक्त 1 धाव खर्च केलेल्याने तब्बल 4 फलंदाज बाद केलेले. वाट बॉलिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय प्रवीण याच्या माध्यमातून. आणि या षटकामध्ये नक्कीच वापसी केलेली आहे ती गावदेव वेले या संघाने. आता मध्ये समीकरण 6 चेंडून आणि 18 धावांची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे. मात्र कौतुक करायला गेलं गावदेव वेले संघाचं ज्याप्रमाणे या सामन्याने ऑफसी केलेले आहे. त्यांच्यासमोर यंदा जगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला ज्यापासून गुरसे संघ आपण पाहतोय आणि त्या संघासमोर अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे ते गावदेव वेले संघाच्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर कुलदीप याने 15 धावा खर्च केले होते. त्यानंतरच्या षटकामध्ये बॉबी यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतरच्या षटकामध्ये प्रवीण हा गोलंदाज जणू काही कंजूस मारवाडी बनला होता. फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 4 महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते. तिसऱ्या षटकामध्ये अडचणीत आलेला आहे तो नक्कीच ज्यापासून गोडसे संघ 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. गावदेव वेले संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. सहा चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. यानंतर आपण ग्रामीण पूल मधील आणखीन एक सामना पाहणार आहोत. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आणि त्यानंतर
जय मसोबा पिंपळास विपक्ष मराठा पंजाब वल हा सिटी पूल मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर RD 444 ओवली विपक्ष पायनर स्पोर्ट्स भिवंडी या दोन संघामधील सामना आपण पाहणार आहोत. बॅक टू बॅक दोन मोठे सामने सिटी पूल मधील आपल्याला पाहायला मिळतील. ओलीवर सुरू असलेल्या सामन्याकडे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 5 फलंदाज बाद दोन्ही फॅलमध्ये परतलेल्या सूरज, संकेत, हरेश, पंकज, अक्षय, कपिल आणि केतन ही जोडी मैदानामध्ये आहे. सहा चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विजेंद्र येतोय. विजेंद्र गोलंदाजी मार्गवर यावेळी हुक केलेल्या चेंडूला आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती गोडसे संघाला तो फटका आपण पाहतोय केतन केने के याच्या बॅटमधून 4 धावांसाठी चौकार. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका हुकचा फटका केला होता. मिस टायमिंग तर नक्कीच होता मात्र रिझल्ट चांगला. हे पॅक क्राऊड आपण पाहू शकता स्टँड मध्ये प्रेक्षक. त्यानंतर मानकुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मानकुली संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नक्कीच हरेश भोईर आणि सूर्यकांत पाटील यांनी वेळेसंघ विजय झाला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलेलं आहे. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. विजेंद्र यावेळी माता शपल खसून केल्याचा प्रयत्न निर्धार चेंडू समाप्ती. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. गावठी वेले विपक्ष जयपासन गोडसई या दोन संघामधील हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर क्वार्टर फायनलचा तिसरा सामना ग्रामीण पूल मधील आपण पाहणार होता. चिरोबा एक कोणगाव विपक्ष एकविरा मानकुली. त्यानंतर सिटी पूल मधील बॅक टू बॅक दोन मोठे सामने आणि त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूल कडे आपण वळणार आहोत. ग्रामीण पूल मधील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेव अंजूर विपक्ष बॉयफ्रेंड केवणे दिवे. चार चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. सीमा पार चौकार. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे पुन्हा एकदा चेंडूला त्याच दिशेने डोलवला होता. फाईन केलेला होता. फायनल रिझन मधून 4 धावांसाठी महत्वपूर्ण 4 धावा जयवजन गोडसे या संघाला. धावसंख्या 4 निवडून दिलेली होती. 40 धावा. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. स्कोर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. कृपया वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे. स्कोर लेवल झाला असता सुपर ओव्हर कारण सुपर चषक मित्रांनो आपण पाहतोय. बालाजी चषक 20-20. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळी फुलटॉस चेंडू होता. हवा त्याचा फायदा उचलता आला नाही. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. लेग बायचा इशारा येतो पंचांकडनं. सिंगलला धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून झालेली ती. धावफलकावर 41चा. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर. दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर. यावेळी चेंडूला टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. सीमा पार कपिल केन्याच्या बॅटमधून निघालेला षटकार.
मनोहर तरे यांनी नक्कीच भाकीत केलं होतं की या चेंडूवर षटकार खेचला जाईल आणि षटकार खेचतोय कपिल केने. क्या बात आहे मनोहर तरे. धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या 6 वाढून जोडलेली आहे ती 47 धावा. हे खेळाडू कक्ष आपण पाहतोय ज्यापासून गुडसी संघाचं लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया गावदेव वेले संघ जास्त वेळ खर्च करायचा नाही. कमिटी करून आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग येत आहे कॉमेंट बॉक्समध्ये की गावदेव वेले संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. यंदाच्या अंगामध्ये जर विचार केला तर यंदाच्या अंगामध्ये आतापर्यंत 3 गोल्डन चौकार आणि 6 गोल्डन षटकार ठोकले गेलेले आहेत. पहिला गोल्डन चौकार हारिक अंगामध्ये गोंदवल्या संघाचा मानकुली चषकामध्ये आणि पहिला गोल्डन षटकार सागर पटेल जय हनुमान पोगाव संघाचा वडनोकर चषकामध्ये तो या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. अंतिम सामना आणि अंतिम चेंडूवर जेव्हा 6 धावांची आवश्यकता होती जय हनुमान पोगाव या संघाला. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इसे लगा डाला तो समजो मॅच को झिंगा डाला. या चेंडू मध्ये दडलाय काय. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या चेंडूवर मात्र हा सामना जिंकलेला आहे गावदेव वेले संघाने. बिग अपसेट, एक मोठा उलटफेर आपण पाहतोय. जबरदस्त गोडसे संघाचा आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात. अभिनंदन गावदेव वेले आणि हाडला का जबरदस्त गोडसे. हॅलो, हरेश भोईर आणि सूर्यकांत पाटील याचकडून वेले संघाला 5,000 रुपयाचं रोख प्राइज या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आपण थोड्याच वेळात लगेच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊया. तर सेकंड करायचं आहे. अभिनंदन गावदेव वेले अँड हार्ड लक जबरदस्त गोडसे संघाने चांगलं प्रदर्शन नक्कीच केलं होतं. मात्र शेवटी जो जिता वही सिकंदर. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या सामन्यामधील आपण पाहणार आहोत ज्याने प्रावीण्यपूर्ण गोलंदाजी हाताळली त्याने नक्कीच या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. फक्त 1 धाव खर्च केली होती आणि या सामन्यामध्ये 4 मधून गडी बाद केले होते. म्हणून गावदेव वेले संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय गोलंदाज प्रवीण इज द मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी गोरसे संघाचं अभिनंदन. काटेकी टक्करमध्ये सामना पराभूत झाला तरी सुद्धा त्या विजयी खेळाडूंना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी हस्तांदोलन केलं, शुभेच्छा दिल्या. ही खऱ्या खेळाडूची ओळख आहे. त्याबद्दल गोरसे संघासाठी वेले संघ आपण टाळ्या वाजवायचे आहेत. खूप खूप अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी खेळाडू सुनील पवार, सुभाष धमाल, प्रवीण इज द मॅन ऑफ द मॅच. प्रवीण यायचे खूपच सुंदर खेळी. कारण की एक काटेकेटक होती, मोठा संघ होता गोरसे संघ. या ठिकाणी सूर्यकांतजी पाटील, हरेश भोईर तसेच जितेंद्र मानेरकर उद्योगपती आहेत ते गावचे. डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील आणि सुभाष ठाकरे या संपूर्ण चषकासाठी अपार मेहनत. या लवकर या, पाणी नंतर प्या मित्रांनो, आम्ही उभे आहोत या ठिकाणी. आपल्याला जेवणाची व्यवस्था झालेली आहे. 5,000चं बक्षीस जिंकलेले आपण. सूर्यकांत पाटील साहेब आपण ट्रॉफी द्या पहिल्यांदा. हरेश भोईर साहेब आपण लगेच दुसऱ्यांदा गिफ्ट द्यायचं आहे. MD जाधव प्रेझेंट स्पॉन्सर हे गिफ्ट देत आहेत हरेशजी भोईर साहेब. अगदी मनापासून बक्षीस लावलं होतंय. संतोष काकडे सरपंच स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल जितेंद्र मानेरकर आणि वीरेन विराज यांच्याकडून स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल योगेश पाटील. डीवायचे अध्यक्ष आणि सुभाष ठाकरे यांना विनंती असेल आपण द्यायचे. खूप खूप अभिनंदन. एक सुंदर सामना आपण या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि सूर्यकांत दादा पाटील आपण जाहीर केलेलं प्राइज रुपये 5,000 कॅश या ठिकाणी कर्णधाराकडे सुपूर्द करतायत दोघांकडे. आणि सेमीफायनल सुद्धा जिंकाव्या यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
दिलेले आहेत. धन्यवाद. बॅक टू कमिटी. धन्यवाद मनोहर तरे सर. दरम्यान गौरव भोईर यांच्याकडून गावदेव वेले संघाचा हार्दिक अभिनंदन आणि पुढील सामना जो आहे एकुरा मानकुली संघाचा, त्या मानकुली संघाला त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर एका उलट फेर आपण पाहतोय ज्यापासून गोडसे संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. भूपेश कराले आपण संपर्क साधायचा आहे. भूपेश कराले. तर तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. या अगोदरचा सेमीफायनल